गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024. अ बॉय कॉल्ड क्रिसमस ही मूवी बघितली. लहान मुलांची मूवी आहे ॲक्च्युली. क्रिसमसचे दिवस असतात, म्हणजे क्रिसमस नाईट असते आणि एका घरामध्ये म्हणजे त्या मुलांना आई नसते आणि वडिलांना कामावर जायचं असतं. 2 मुली आणि 1 मुलगा असतो, लहान असतात. तर त्यांनी एका बाईला सांभाळायला बोलवलेलं असतं घरी, कारण त्याला जाणं जरुरी असतं अर्जंट. पण आई पण वारली असल्यामुळे आणि कोणालाच काही वेळ नसल्यामुळे वडिलांना आणि त्यांनी काहीच डेकोरेशन म्हणजे केलेलं नसतं घरामध्ये क्रिसमसचं. तर आता जी बाई बोलवली असते सांभाळायला, ती येत असते, ती बघत असते सगळीकडे डेकोरेशन आहे, सजवलेले घर, आणि ह्यांचंच घर नसतं. तर वडील म्हणतात मला गेलंच पाहिजे, कारण नाही लागेल म्हणजे. तर ती आता आंटी येईल, ती तुम्हाला सांभाळेल. म्हणजे ती खडूस आहे, अशी आहे, तशी आहे, म्हणजे ते लोक बडबड करतात की आम्हाला बिलकुल आवडत नाही ती. तर म्हणजे नाही नाही, ती करेल तुमच्या मनासारखं सगळं असं करून. आणि अल्टिमेटली ती येते आणि हा जातो. आता ती येते तर ती आधी म्हणते मुलांना की काय, तर ते मुलं जरा असे तोंड फुगवूनच बसलेले असतात. मग ती म्हणे तुम्ही लोक नाराज दिसताय, की तुम्हाला एक छान गोष्ट सांगते. तर जी तुम्ही कधीच ऐकली नसेल, आणि ही गोष्ट ऐकल्यावर मग तुम्ही ठरवा की क्रिसमस सेलिब्रेट करायचा का नाही. तर मग ती सुरुवात करते गोष्ट सांगायला. ती म्हणते एक मुलगा असतो निकोलास, तो आपल्या वडिलांबरोबर एका जंगलात राहत असतो आणि त्याला पण आई नसते, त्याची पण आई वारली असते. कशा तरी त्यांचं म्हणजे भागत असतं. वडील लाकूड तोडून पैसे कमवत असतात. तर त्याच्यातच एक उंदीर त्यांच्या घरात घुसतो आणि तो खायला लागतो. पण मग तो वडील मारणार असतात, पण हा मारू देत नाही आणि त्याला आपल्याबरोबरच पाहतात आणि तो त्याला असं बोलून बोलून शिकवत असतो, तू बोलायला शिक म्हणून असं. तर एकदा राजा आपल्या सगळ्या प्रजेला बोलवतो आणि आणि म्हणतो की सगळं आपल्या राज्यात कसं डल आहे म्हणे, मला उम्मीद पाहिजे. जो कोणी उम्मीद, होप आणेल, तर त्याला मी खूप पैसे देईन भरमसाठ. तर त्या चक्करमध्ये त्याचे वडील आणि काही माणसं असे ठरवतात. त्यांनी म्हणजे असं ऐकलं असतं की दूर त्या माउंटनच्या पार एक एल्फ नगरी आहे आणि त्या एल्फ नगरीमध्ये जे एल्फ राहतात, एल्फ म्हणजे एक पर्या, छोटे छोटे बुटके लोक, ज्यांना जादू येते. तर त्यांच्यापैकी जर आपण कोणत्या एल्फला पकडून आणलं तर तो म्हणे उम्मीद देतो आपल्याला, वाढवतो, असं काहीतरी त्यांचे समज असतो. तर मग वडील त्याला सोडून जातात आणि आता सांभाळायला परत एक बाई ठेवतात. ती बाई असते खडूस. ती काही त्याला नीट बघत नाही आणि स्वतःच त्याच्या घरात राहून त्याला बाहेर काढते. मग तो म्हणजे बघत असतो तर काय करावं, कुठे राहावं. तो आणि उंदीर, थंडी आणि बाहेर सगळा बर्फ पडत असतो. तेवढ्यात एक रेनडिअर दिसतं त्यांना आणि ते त्यांच्या मागे लागतं. तर सुरुवातीला आधी त्यांना वाटतं की आपल्याला मारायला हे चाललंय. मग त्याच्या लक्षात येतं की त्याला बाण लागलाय आणि तो हेल्प मागायला त्यांच्या मागे धावतो. पण तो त्याचा बाण काढतो. मग ते रेनडिअर पण जादुई रेनडिअर असतं. मग त्याच्यावर बसून हे लोक त्या एल्फच्या नगरीमध्ये पोचतात. तर एल्फ नगरीमध्ये एक म्हातारा एल्फ त्याला म्हणजे आतमध्ये घेऊन जातो आणि त्यांची जी हेड असते तर तिच्या समोर, तर ती त्याला बंद करून टाकते. ती म्हणते नाही नाही, हे माणसं लोक खूप बेकार असतात. मागे पण म्हणे एकदा दोनदा असे झाले माणसं, आणि त्यांनी आपल्याला हे केलं, त्रास दिला, म्हणजे धोका देऊन निघून जातात. ते आपल्याला होप दाखवतात खूप आणि निघून जातात. त्याच्यामुळे अजिबात यांच्याबरोबर राहायचं नाही, आणि म्हणून तिला बंद करतात. पण बाकीचे काही असतात एल्फ जे चांगले असतात म्हणजे ज्यांना माहिती असतं की नाही बाबा हा असं नाही, मग ते त्याला मदत करतात तिथून सोडण्यात. तो तिथून पळतो आणि शोधत असतो आपल्या वडिलांना. तर त्याला वडील सापडतात, त्यांनी एका एल्फला कैद करून ठेवलेलं असतं. मग तो वडिलांना समजावतो की हे बरोबर नाहीये, तुम्ही कशाला एल्फला कैद केलं. तर ते बाकीचे लोक ऐकत नसतात.
तर हा वडील त्यांच्यासमोर नुसतं असं दाखवतो, म्हणजे ठीक आहे आपण माझ्या मुलाला पण बांधून ठेवू, म्हणजे हा काही करणार नाही. आणि मग रात्री तो एल्फला पण सोडवतो, आपल्या मुलालाही सोडवतो आणि ते लोक पळतात. पण त्या बाकीच्या लोकांना चाहूल लागते. तर ते त्या सगळ्या पळापळीमध्ये एल्फ, तो मुलगा त्याचा आणि ते रेंडियर आणि उंदीर असतोच बरोबर नेहमी, तर हे पळतात. पण हा वडील मागे राहून जातो आणि तो मरतो शेवटी. हे लोक पोचतात मग एल्फ नगरीमध्ये आणि मग सगळ्यांना खूप आनंद होतो की त्या छोट्या एल्फला सोडवून आणणं, म्हणून त्याचे आई वडील पण खूप हॅप्पी होतात. तरी पण ती राणी म्हणते की हे काही नाही म्हणे, आपल्याला नुसतं खुश करायला त्यांनी केलेलं आहे, याला मी शिक्षा देणारच. आणि ती त्याला उलट टांगते. तो उलट टांगल्याबरोबर त्याच्या गळ्यातलं एक लॉकेट तिला दिसतं. ती म्हणते हे लॉकेट कुठून आलं? तर तो म्हणे माझ्या आईचं आहे, आईने मला दिले. मग ती म्हणे अरे आई, म्हणजे ही का? मग असं तिचं हे होतं की मागे त्याची आई इथे आलेली असते, ती त्यांच्यावर राहिलेली असते, त्यांना खूप मदत केलेली असते, पण बर्फ वितळल्यावरती निघून गेलेली असते. मग तिचा म्हणजे थोडा विश्वास बसतो. मग हा म्हणतो की राजाने आम्हाला असं असं सांगितलं म्हणून आम्ही आलो होतो इथे उम्मीद हे करायला. मग तो त्या म्हाताऱ्याला आणि इतर लोकांना आपल्या विश्वासात घेऊन म्हणतो की तुम्ही सगळे वुडन टॉईज बनवा, ज्याला जे जमतंय लवकरात लवकर आणि भरपूर. मग ते भरपूर टॉईज बनवतात आणि मग हा रेंडियरवर बसून ते टॉईज घेऊन त्या म्हाताऱ्याला घेऊन येतो. आणि मग प्रत्येक घरात ते एक 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 टॉय ते लोक ठेवतात. तर सकाळी जेव्हा उठतात, म्हणजे किंवा पोरं उठतात तेव्हा बघतात की किती खुश झालेत, म्हणजे उम्मीद. मग ते राजाला सगळ्यात आधी तो राजाकडेच जातो ते गाठोड घेऊन आणि राजाला म्हणतो की राजा मी बघा हे काय आणलंय. तर राजा म्हणतो हे काय? म्हणजे नाही पहा तुम्ही गंमत. आणि मग तो राजालाच घेऊन सगळ्यांच्या घरी जातो आणि ते देतो. मग खूप सगळ्यांना आनंद होतो. मग राजा म्हणतो वा, हे तर तू खूप छान काम केलं, मग आता तुला मी बक्षीस देतो. तर तो म्हणाला की एल्फ लोकांची जी नगरी तीच आपण प्रोटेक्ट करूया आणि त्यांनाच आपण हे असं हे करत जाऊ. तर म्हणे आता हे एकाच वर्षी नाही करायचं, दरवर्षी करत जाऊ. आपण ह्याला काय म्हणायचं नाव? ते लोक असे काहीतरी सजेस्ट करतात. तो म्हणतो की आपण ह्याला क्रिसमस नाव देऊया, कारण माझ्या आई मला क्रिसमस म्हणायची. निकोलास होतं पण माझी आई मला क्रिसमस म्हणून बोलवायची. मग तेव्हापासून त्यांच्यात म्हणजे क्रिसमसला सुरुवात होते. अशी ती स्टोरी आहे. तर ती म्हातारी जी आहे ती ही स्टोरी सांगत असते मुलांना, मग ते खूप आवडतं हा स्टोरी. आणि मग ती म्हणे चला आता माझी पण वेळ झाली, तुझे वडील पण येतील, आपण जाऊया खाली. खाली येतात तर आपोआप सगळं डेकोरेट झालेलं असतं. म्हणा अरे हे कसं काय जादू झाली? तर ती म्हणते काय माहिती, चला तुम्ही आज माझी गोष्ट ऐकली ना म्हणून. मग वडील पण येतात, वडिलांना पण खूप आश्चर्य वाटतं. अरे वा वा, छान छान. ती म्हणे चांगल्या मनाने काही केलं, होप केली, उम्मीद केली की सगळं चांगलं होतं. आणि मग ती बाय बाय करून त्यांना निघते. ती कॅब जेव्हा ओढते तेव्हा लक्षात येतं की ती स्वतःच एक एल्फ असते आणि जी रूप बदलून आलेली असते आणि त्यांना मदत करायला, त्यांच्या लाईफमध्ये उम्मीद होप जागवायला. अशी ती क्रिसमसची स्टोरी आहे. लहान मुलांचा सिनेमा. ठीक आहे, ओके.